हरे कृष्णा. आज आपण बघणार आहोत मस्त असे घारगे. तर इथे मी भोपळ्याचे घारगे बनवले आहेत. तर चला तर आपण रेसिपी बघूया. इथे मी भोपळा घेतला लालवाला आणि त्याला मस्त कापून घेतला आणि ज्यातून बी वगैरे असेल ते मी सगळं साफ करून घेऊन ह्याला छान असं पील करून घेतलं. काही जण खिसून पण करतात, पण मी ह्याला पील केलं आहे आणि ह्याला पील करून चांगलं छान असं क्यूबमध्ये कापून ह्याला मी स्टीम करू देणार आहे. स्टीम 5 मिनटं करून झाल्यानंतर ह्याला छान मॅश करून घेणार आहे मी आणि मॅशरच्या साहाय्याने ह्याच्यामध्ये मी गूळ पावडर टाकलं आहे. तुम्ही अख्खे गूळही टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये थोडं जायफळ टाकून मी ह्याला छान असं मॅश करून ह्याला एकदम असं छान फाईन बनवून घेतलं. इथे मी बेसन घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि याच्यामध्ये थोडासा रवा टाकला, मीठ टाकलं आणि जे मिश्रण बनवलं होतं ते टाकून मी छान मळून घेतलं. थोडासा तेलाचा हात लावून घेतला, 5 मिनटं रेस्ट करू दिली आणि मस्त अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या. तर इथे मी खसखस घेतलं आहे आणि तीळ घेतलेले आहेत. ऑप्शनल आहे, पण सुंदर दिसतं हा दिसायला आणि खायला पण टेस्टी लागतं. तर मी ना इथे तेलामध्ये मस्त पुऱ्या तळून घेतल्या. छान अशा टुमदार झाल्या होत्या सगळ्या आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. राधे राधे.